माझं नशीब खडतर. एकाच्या जन्माचा माझ्यामुळं सत्यानाश झाला ही टोचणी माझ्या मनाला होती आणि माझ्या नष्टचर्याची झळ दुसऱ्याला लागू देण्याऐवजी संसार सुखाचा नाद सोडलेलाच बरा असं मला वाटत होतं. यांचं म्हणणंही असंच. यांची पहिली बायको म्हणे मोठी थोर मनाची होती. दुर्दैवानं ती त्यांना कायमची सोडून गेली. नवी बायको मिळाली तरी पहिलीची सर तिला येईल याचा काय नेम? आणि दुसरी हलक्या मनाची गळ्यात पडली तर सुखापेक्षा दुःखाचेच आपण धनी होऊ. पण दीर्घकाळ एकत्र वावरल्यामुळं परस्परांविषयी वाटणारी बूज कमी झाली. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागला. निदान त्याबद्दलचं वैराग्य कमी झालं आणि बाईंचा चिकाटीचा प्रयत्न प्रभावी ठरला. काहीही झालं म्हणा, पण आम्ही एकमेकांचे झालो. बाई, आता मला एकच चिंता उरली आहे, ती म्हणजे यांच्या पहिल्या पत्नीची योग्यता मला कशी येईल ही. एकाची सर दुसऱ्याला थोडीच यायला बसली आहे. तरी पण हातात धरलेला हात अगदीच टाकाऊ नाही असं समाधान यांना माझ्यापासून लाभलं तरी पुष्कळ झालं म्हणते मी. माझ्याकडून मी प्रयत्न करतेच आहे. ते प्रयत्न फलद्रूप व्हावेत असा तुमचा आशीर्वाद असू दे मला बाई. मुळीच काळजी करू नकोस. रावजींच्या जीवनात आनंदी आनंद भरशील तू, मी बोलून गेले. रावजींच्या? तुम्ही ओळखता यांना बाई? माझी चूक मला उमगली, पण लगेच मी ती सावरून घेतली. मी म्हणाले, इश्श, मी ग कशी ओळखणार त्यांना? पुरुषांना पंत नाही तर राव म्हणतात तसं म्हटलं मी. पण बरं झालं, नाव तरी कळलं. तुम्हा सुशिक्षित मुलींना आमच्या अडाणी चालीप्रमाणे नाव घ्या म्हणायचीही सोय नसते. बरं, पण मी आता जाते. उशीर झाला. आणि हे बघ, मी यातली फोटोची प्रत बरोबर नेणार. पुढं आपण कधी भेटू याचा नेम नाही, म्हणून तुमचं वरचेवर दर्शन घडण्यासाठी हवाच हा फोटो मला. गौरीकडून मी घरी आले. माझ्या मनात अनेक सुखदायक विचारांच्या लाटांवर लाटा उसळत होत्या. माझ्यासारखी घोरपड, हो, घोरपड गळ्यात पडल्यामुळं निरस आणि म्हणूनच निष्फळ वाटणारं रावजींचं जीवन गौरीसारख्या सर्वस्वी अनुरूप जोडीदारिणीच्या प्राप्तीनं फुलेल. त्यांच्या विद्याव्यासंगाला हुरूप येईल. त्यांच्या कलाप्रीतीला बहर येईल. गौरी रावजींच्या आनंदमय सहजीवनाची मनोरम चित्र मी अंतर्दृष्टीनं पाहण्यात तल्लीन होऊन गेले होते. रावजींचं विद्यामंदिर चालू झालं आहे. शेकडो मुलामुलींना रावजी आणि गौरी पाठ देत आहेत. हास्य विनोदानं ती बालगोपालांना रिझवीत आहेत. त्यांच्या घरात गोरी गुटगुटीत बाळं रांगत आहेत. रावजी आपण लिहिलेलं प्रकरण गौरीला वाचून दाखवित आहेत. त्यावर दोघांची चर्चा चालली आहे असे देखाव्यामागून देखावे माझ्या अंतर्दृष्टीपुढून सरकत होते. कोणाच्या का निमित्तानं होईना, जे व्हावं असं मला वाटत होतं आणि जे व्हावंच म्हणून मी घर सोडलं. लटकं का होईना, पण मी जगाबाहेरही निघून गेले. ती माझी इच्छा फलद्रूप झालेली मी पाहिली होती. परस्परांच्या प्राप्तीमुळं गौरी आणि रावजी सुखी झाली असतील, पण त्यांच्यापेक्षा माझं सुख फार मोठं आहे अशी धन्यता मला वाटत होती. आणखी एका गोष्टीनं माझं मन आनंदित होत होतं. रावजी मला विसरले नव्हते. सुंदर तरुणी दिसताच ते हुरळून गेले नव्हते. आपण त्यांच्या मनातून दूर झालेलो नव्हतो. गौरीसारखी सुंदर, सुविद्य आणि गोड स्वभावाची सहचारिणी जवळ असताही त्यांना आपला विसर झालेला नव्हता. म्हणजे रावजींच्या अंतरंगात माझं स्थान अढळ होतं. लौकिकदृष्ट्या रावजी दुसरीचे झाले तरी ते प्रथम होते तसेच माझेही आहेत हे माझ्या तपश्चर्येचं मोठ्यात मोठं फळ मला लाभल्याच्या समाधानात मी त्यावेळी दंग झाले. यात नवल तरी काय? रावजींच्या छे, माझ्याच बिराडी जाऊन मी माझ्या माणसाचं दर्शन न घेता परत आले होते. मला ही उत्कंठा दाबून ठेवणं भागच होतं. आता आम्ही एकमेकांना भेटलो असतो तर माझं काही बिघडत नव्हतं, पण माझ्या पुनर्दर्शनानं रावजींच्या मनावर कदाचित भलताच आघात झाला असता. निदान ते ओशाळले तरी असते आणि मी कपट कारस्थान केल्याबद्दल माझ्याविषयी त्यांचं मन पहिल्यासारखं साफ राहिलं असतंच असं नाही. त्यांच्या आनंदमय जीवनात मिठाचा खडा पडेल ही भीती तर मला वाटलीच, पण त्यापेक्षाही आपल्याविषयींची रावजींची एकी पिचेल ह्याला मी अधिक भ्यायले. तरी पण आपलं दर्शन न देता रावजींचं दर्शन घेण्याची युक्ती मी केली. मारवाडी विद्यालयात त्यांचं व्याख्यान होतं. तिथं मी बाळाभाऊंना सोबतीला घेऊन गेले. बाळाभाऊ थकून घरी आले होते आणि विद्यालयात एवढं काय आहे अशी कुरकुर करून त्यांनी आपली अनिच्छा दर्शवली. पण व्याख्यान ऐकण्यापेक्षा त्या निमित्तानं मुंबईचे थोर मोठे स्त्री पुरुष पाहायला मिळतील. आपण वर्तमानपत्रात त्यांची नावं वाचतो.
त्यांची कर्तबगारीही वाचतो. पण अशा मोठ्या माणसांचं प्रत्यक्ष दर्शन आपणासारख्या आडवळणी ठिकाणी राहणाऱ्याला कुठून होणार? अशा निमित्तानंच ते करून घ्यायला हवं. हा माझा युक्तिवाद पटल्यामुळं असो किंवा माझा हिरमोड करू नये या भावनेनं असो, बाळाभाऊ मला मारवाडी विद्यालयात घेऊन आले. व्याख्यान संपतच आलं होतं. जागा चिक्कार भरली होती, तरी श्रोते शांत होते. त्यांची तल्लीनता पाहून व्याख्यान चांगलं रंगलं होतं हे खास. रावजींची भाषणशैली खाजगी संभाषणात मनोहर होती हे मला माहीत होतं, पण त्यांच्या शब्दाशब्दातून प्रकट होणारी वक्तृत्वकला मी आज प्रथमच पाहत होते. रावजींच्या दर्शनाबरोबर त्यांची भाषा श्रवण करण्याचं सौख्य मी एकाच वेळी अनुभवलं. व्याख्यान संपून ते खाली बसले त्यावेळी श्रोतृ समुदायानं टाळ्यांचा कडकडाट करून गुणग्राहकता व्यक्त केली. त्यावेळी माझा आनंद गगनात मावेनासा झाला. अध्यक्षांनी रावजींच्या विचारसंपन्नतेबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले. ते ऐकून तो गौरव रावजींचा नसून माझा स्वतःचाच होतो आहे असं मला वाटलं. निमंत्रकांनी आभार प्रदर्शनानंतर भरगच्च हार त्यांच्या गळ्यात घातला. त्यावेळी रावजींची मूर्ती माझ्या मनात कोरून ठेवल्यासारखी झाली. माझ्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचा, परमोच्च सुखाचा तो दिवस होता. मी आनंदानं फुलून गेले होते आणि त्याच वेळी माझ्या डोळ्यातून अश्रूही झिरपत होते. माझ्यासारखं आनंदानं रडण्याचं भाग्य माझ्या किती भगिनींच्या वाट्यास येत असेल. आम्ही घरी आलो आणि रात्रीच्याच गाडीनं मुंबई सोडण्याचा बाळाभाऊंचा बेत मी एकदम मान्य केला. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी रावजींना घेऊन मला बोलवायला येणार होती. तिला चुकवावं कसं याचं मला कोडच पडलं होतं. घरून निघताना सकाळी माझी एक मैत्रीण मला भेटायला येईल, तेव्हा पाहुणे काही निकडीच्या कामासाठी रात्रीच गावी गेले असं कळवायला मी घरच्या माणसांना सांगून ठेवलं. आमची ही मुंबईची सफर कल्पनेबाहेर आनंददायक झाली आणि मी मोठ्या उल्हासित मनानं घरी पाऊल टाकलं. पण घरी येताच मला एक अशुभ वार्ता ऐकावी लागली. आशाचे संगीत शिक्षक कंठेबुवा यांचा एकुलता एक आधार, त्यांची म्हातारी आई नावापुरतं काहीतरी निमित्त होऊन देवाघरी निघून गेली होती. तो जरा जर्जर जीव मुक्त झाला. स्वतः कष्ट न सोसता आणि आपल्या अपंग मुलाला कष्ट न देता मुक्त झाला. ही वास्तविक आनंदाची गोष्ट होती. पण जग मरणाऱ्याच्या सुखदुःखापेक्षा मागं राहिलेल्यांच्या सोयी गैरसोयीचाच विचार करतं. कंठेबुवांना अन्न घालायला आता सत्तेचं माणूस कुणी उरलं नाही. त्यांना पैशाची वाण नाही, पण त्या पैशाची भाकरी भाजून त्यांच्या तोंडात घास घालणारा हातच तुटून गेला. त्यांच्या या असहाय स्थितीनं कुणाचंही मन कळवळलं असतं. मी त्यांच्या समाचाराला म्हणून गेले तेव्हाची त्यांची शोकविव्हल स्थिती पाहून मला भडभडून आलं. कंठेबुवांचं सांत्वन करायला म्हणून मी गेले होते, पण माझंच मन मला आवरता येत नव्हतं. कंठेबुवा दुःखानं दाटून आलेल्या आवाजात म्हणाले, ताई, मी आज पुरा निराधार झालो. मी आंधळा, परस्वाधीन, कुणाच्या तरी खांद्यावर भार घातल्या वाचून मला पाऊलही उचलता येत नाही. जगाला असं भारभूत होऊन जगणं लाजिरवाणं आहे आणि कुणालाही ते दुःखदायकच वाटणार. मला तरी तसं वाटतं. पण माझ्या मावर माझा भार घालताना मला कधी ओशाळेपणा वाटला नाही. आणि ताई, माझ्या माचं मन किती थोर. हा आंधळा गोळा गळ्यात पडला म्हणून कधी वैतागाचे, तुसडेपणाचे उद्गार तिनं काढले नाहीत. मला तिनं फुलासारखं जतन केलं. आता माझी काळजी कोण घेणार ताई? कसल्याही परिस्थितीतून माणसाला सावरून धरणाऱ्या दोनच देवता असतात, एक आई आणि दुसरी बायको. मला बायको नाही. ती नाही म्हणून मी कधी हळहळलो नाही. बायकोनं मला सुख देण्याऐवजी बायकोचा जन्म दुःखमय केल्याची रुखरुख माझ्या मनात डाचत राहिली असती. माझ्या माचा हात माझ्या पाठीवर फिरत होता. तिच्या हातचा गोड घास माझ्या तोंडात पडत होता. तोपर्यंत मला दुसऱ्या कोणत्याच हाल अपेक्षेची शिती वाटली नाही. पण आता ताई, आता मी कुणासाठी जगायचं? कुणाच्या आधारावर जगायचं? ताई, हल्ली सुधारलेल्या जगात म्हणे वेडे, असाध्य रोगी आणि दुसऱ्याला भारभूत झालेल्या माणसांना निकालात काढण्याचा विचारप्रवाह सुरू झाला आहे. हिटलरनं आपल्या राष्ट्राचं अन्न आणि मानवी शक्ती अशा निरुपयोगी माणसांपायी वाया जाऊ नये म्हणून दुबळे जीव वेचून काढून त्यांना मुक्ती दिली असं कोणीसं सांगितलं. हा त्याचा क्रूरपणा पुष्कळांच्या टीकेचाही विषय झाला आहे म्हणे. पण ताई, मी हिटलरला क्रूर म्हणणार नाही. तो खरा दयाळू वाटतो मला. मी जर्मनीत जन्माला आलो असतो तर त्या हिटलरनं मलाही मुक्ती दिली असती.
कंठेबुवांचं सांत्वन कोणी कसं करायचं? त्यांचं दुःख तीव्र होतं. त्यांचा जीविताविषयीचा वैतागही अकारण नव्हता. काहीतरी औपचारिक बोलून दुःख आवरण्याबद्दल, धीर धरण्याबद्दल 4 शब्द बोलून मी त्यांचा निरोप घेतला. कंठेबुवांचा मी निरोप घेतला तरी ते माझ्या मनातून दूर झाले नाहीत. त्यांचा माझा परिचय धंद्याच्या निमित्तानं झाला होता. धंदा म्हटला की दाम आणि काम एवढ्यापुरता विचार केला की झालं. पण कंठेबुवांनी शिकवणीपुरते शिक्षक एवढाच संबंध निर्माण केला नव्हता. घरोबा निर्माण केला होता त्यांच्या आमच्यात, व तो सुद्धा त्यांच्या वागणुकीमुळंच. 1 तासभर शिकवायची बोली होती, पण आशा आपली कला चांगल्या प्रकारे उचलते हे दिसून आलं तर त्यांची शिकवणी 2 तास सुद्धा चाले. नाट्य महोत्सवात आणि भावगीतांच्या चढाओढीत आशाची तयारी करून घेण्यासाठी तर बुवांनी घड्याळ जणू भिरकावूनच दिलं होतं. सकाळीच नव्हे तर संध्याकाळी सुद्धा बुवा येत आणि तालीम देत. गवय्ये लोक छंदिष्ट असतात. गाण्या बजावण्यात रंगले म्हणजे त्यांना अन्न पाण्याची सुद्धा शुद्ध राहत नाही असं म्हणतात. त्यांचं प्रत्यंतर यावेळी येत होतं. फीचे पैसे आम्ही होऊन आठवणीनं दिले तर दिले. बुवा कधी त्याबद्दल विचारायचे नाहीत. कलावंताचं हे वळण बुवांच्या अंगी भरपूर बांधलेलं होतं. पण कलावंत म्हणवणाऱ्या लोकांच्या भलत्या सलत्या सवयी मात्र त्यांच्या ठिकाणी नव्हत्या. गवई शांभवी घोटा घेतात, अफूही खातात. गवई म्हटला की त्याच्यापाशी चंची असायचीच अशी वर्णनं मी ऐकली होती. पण कंठेबुवांपाशी यापैकी कसलीच गोष्ट कधी दिसली नाही. तंबाखूची चिमूट टाकल्या वाचून आवाजी सुटतच नाही अशी सबब त्यांनी कधी सांगितली नाही. उलट पान खाणं हे शेळी बोकडाचं काम असं ते थट्टेनं म्हणत. सर्दीमुळं कधी घसा साफ नसला तर लवंग, खडीसाखर तोंडात टाकून ते आवाज ताळ्यावर आणीत. कलावंतांचं आणखी एक वैशिष्ट्य कंठेबुवांजवळ नव्हतं. गवई गबाळ ग्रंथी असायचा. धोतर मळलेलं, पैरण फाटलेली, डागाळलेली, दाढी वाढलेली असलं एखादं ध्यान बघितलं तर तो भुक्कड नाटक मंडळीतला नट तरी असला पाहिजे, नाहीतर गवई तरी असला पाहिजे असं बापू थट्टेनं म्हणत. पण कंठेबुवांची टिळा टोपी प्रेक्षणीय असे. स्वच्छ धोतर, शर्ट, त्यावर काळं जॅकीट, मखमलची टोपी, हातात चांदीच्या मुठीची काठी, पायात तुकतुकीत चढाव असा त्यांचा थाट असे. गावचे लोक त्यांना थट्टेनं केडगावकर महाराज म्हणत. पण थाट तसा असला तरी चेहऱ्यावरचा बावळटपणा मात्र कंठेबुवांना नव्हता. पोशाख खराब असला काय नि डौलदार असला काय बुवांच्या दृष्टीनं सारखाच. पण त्यांची ही सजावट म्हणजे त्यांच्या माची हौस होती. आपला लेक करंटा नाही असं ती माऊली जगाला दाखवीत होती. गवई लोक मिजासी आणि लहरी असतात असाही त्यांच्यावर प्रवाद आहे. कंठेबुवांना मात्र तो मुळीच लागू होण्यासारखा नव्हता. दुसऱ्याची मुहूर्त न ठेवणं, त्यांना टाकून बोलणं, एवढ्या तेवढ्यासाठी तिरीमिरीवर येणं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं. ते नेहमी हसतमुख आणि गोडबोले होते. आशाची ते कधीकधी मोठी गमतीदार थट्टा करीत. आमच्याशी अनेक विषयांवर गप्पा गोष्टी करीत. आपल्या मानं आज अमुक म्हटलं, अमुक केलं असं आवडीनं सांगित. आम्ही काही नवीन पदार्थ बनवला तर तो त्यांच्या मासाठी पाठवीत असू आणि त्यांच्या माही काही गोडधोड केलं की आमच्याकडं पोचवण्यास विसरत नसत. आपल्या मुलाची आवडती शिष्या आशा हिच्यावर तर माचा भारी जीव जडला होता. सणासुदीला तिला त्यांचं बोलावणं आलं नाही असं कधी व्हायचं नाही. वारुताईवरही त्यांची मोठी भक्ती. तिच्या चुटचुटीतपणाचं, सुगरणपणाचं त्यांना कौतुक वाटे आणि अशा चांगल्या मुलीच्या जन्माचं वाटोळं करणाऱ्या देवाला त्या शिव्या देऊन घेत. मा गेल्याबद्दल कंठेबुवा जितके शोकविव्हल झाले तितकाच शोक आशा आणि वारुताईंना वाटत होता. तो उगीच नव्हे. अशा परिस्थितीत माझं मन विव्हळ झालेलं असलं तरी ते केवळ दुःखात गुरफटून गेलेलं नव्हतं. या परिस्थितीतून नवे नवे विचार माझ्या डोक्यात उद्भवू लागले होते. विचित्र परिस्थिती निर्माण झाली की तिच्यामधून नवं काहीतरी शोधत बसायचा चाळा माझ्या मनाला लागतो. तसं यावेळीही झालं. कंठेबुवा मातृहीन झाले म्हणजे निराधार झाले. पण यात अकल्पित असं काय घडलं? जे उद्या परवा व्हायचं होतं ते आज घडलं इतकंच. पण ते घडलं तरी बुवांना दुसरं कोणीच आधार देऊ शकणार नाही का? शोकाच्या भरात बोलले तरी त्यांच्या बोलण्यातल्या एका वाक्यानं माझ्या मनात चांगलंच घर तयार करून ठेवलं होतं.
माणसाला सावरून धरणाऱ्या दोन देवता असतात, एक आई आणि दुसरी बायको. मला बायको नाही, आई होती, तीही गेली, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि तेव्हाच माझ्या मनात येऊन गेलं, बुवांची आई गेली, पण त्यांना बायको का मिळू नये? धडधाकट असून वाडवडिलांच्या जीवावर जगणाऱ्या ऐदी गोळ्यांच्या गळ्यात मुली माळ घालतात. त्यांच्यापेक्षा स्वतःच्या कलेवर निर्वाह करणारा कंठेबुवासारखा जोडीदार त्यांनी का पत्करू नये? काल्पनिक भीतीमुळं आणि लोक नावं ठेवतील या भयानच मुलींनी त्यांचे पालक बुवांपासून दूर जात असतील. कोणी विचारशील मुलगी बुवांचा हात आपल्या हाती घ्यायला तयार होईलही. तिच्या जीवनात सुखाची वाण पडणार नाही आणि आंधळ्याची काठी होऊन त्याच्या उदासवाण्या जीवनात आनंद भरल्याचं श्रेयही तिला मिळेल. आपण अशा एखाद्या मुलीचा शोध करायचा, बुवांना न भेटलेली आधार देवता भेटवायची. पण या दिनावधीच्या गोष्टी झाल्या. बुवांची तात्कालिक सोय काहीतरी करायलाच हवी होती. त्यांना आपल्याकडेच आणलं तर? पण ही योजना बोलून दाखवण्यापूर्वी मला वारुताईचा विचार घेणं अवश्य होतं, कारण घरची उस्तवारी तिलाच माझ्याहून अधिक करावी लागत असे. आधीच कामाखाली चूर असणाऱ्या वारुताईंवर आणखी भार घालायला माझं मन कचरत होतं. मी भीतच तिला विचारलं, बुवांची आई जाऊन मोठाच घोटाळा झाला. आता त्यांचे हाल कुत्रा खाणार नाहीत. त्यांचं संगोपन करावं असं मला राहून वाटतं. पण आपण तरी रिकाम्या कुठं आहो? कामाखाली तुझं पीठ पडतंय, त्यात ही नवी जोखीम. माझ्या राबवणुकीचे सडगर पुरे झाले. आपण 4 जणी जेवतोच आहोत ना, त्यात 5वं सहज खपेल. तेवढ्यानं कसले श्रम वाढणार? मीच तुम्हाला हे विचारणार होते ताई. आता तुम्हीच म्हणताय तर सांगते, तुम्ही अवश्य बोलवा त्यांना इकडं. माझ्या विचाराला वारुताईचा असा पाठिंबा मिळेल, फार काय, माझ्याहून तिचाच आग्रह जास्त होईल असं मला वाटलं नव्हतं. मला आनंद वाटला तिचं हे औदार्य बघून आणि मी बुवांना आमच्या घरी राहायला घेऊन आले. बुवा आमच्या बिऱ्हाडी रोज येत. ते आज प्रथम इथं आले असं नाही, पण रोजचं येणं आणि आजचं येणं यात फरक होता. त्यांच्या अंतर्यामी आज कालवाकालव होत होती. आईच्या मृत्यूच्या खऱ्या वेदना त्यांना आता जाणवत होत्या. ते खोलीत येऊन बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहू लागले. त्यावेळी त्यांना मनमुराद रडू द्यावं, त्यांच्याबरोबर आपणही रडावं असं मला वाटलं आणि मी रडलेही. अंमळशानं त्यांना देण्यासाठी दुधाचा पेला मी घेऊन गेले तेव्हा ते वळकटीवर डोकं ठेवून उपडे पडले होते. मी हलकेच हाक मारली, बुवा. बुवा उठून बसले, मात्र त्यांनी ओ सुद्धा दिली नाही. त्यांच्या तोंडातून शब्दच उमटत नव्हता. दूध आणलंय, घ्या थोडं. मी कप त्यांच्या पुढे ठेवला. ते घेण्यासाठी त्यांनी कसलीही उत्सुकता दाखवली नाही. त्यांचा हुंदका मात्र अधिक बळावला. मी म्हटलं, बुवा, आता विवेकानं शोक आवरला पाहिजे. तुम्हाला असं सांगणं निष्ठुरपणाचं वाटेल, पण आता काय उपयोग आहे या शोकाचा? मा गेल्या त्या गेल्या. ताई, मा गेली म्हणून मी आता रडत नाही. माझी मा अशी निष्ठुर नव्हती. मला टाकून ती कधी जाऊ शकणार नाही. ती गेलीही नाही. ताई, तुमच्या रूपानं ती आज माझ्या पुढे आली आहे. तुमच्या रूपानं माची पुन्हा भेट झाली या आनंदानं रडतोय मी. बुवांचे हे उद्गार तोंड देखले नव्हते. हृदयात उचंबळलेले बोल आणि नाटकी भाषा, यातलं अंतर कुणालाही कळून येतच की. त्यांची कृतज्ञता पाहून मला धन्यता वाटली. आता बुवांना सुखी करील, त्यांचं जीवन आनंदमय करील अशी एखादी जोडीदारी शोधून काढणं हा माझ्या मनाला एक चाळाच लागून राहिला. मी माझ्या या प्रयत्नाचा सुगावा बुवांनाच काय, पण अक्का, बापू, वारुताई सारख्या जिव्हाळ्याच्या माणसांनाही लागू दिला नव्हता. माझ्या स्वभावाचा असा धर्मच आहे की काय कुणास ठाऊक, आपले प्रयत्न फलद्रूप झालेले दिसल्याशिवाय त्याबद्दल वाच्यता करायची नाही. मी शोधक नजरेनं आजूबाजूस पाहू लागले तेव्हा मला बुवांना योग्य अशा मुली दिसूही लागल्या. वामनराव धोंड नावाचे मराठी शाळेतले मास्तर आज 3 वर्ष आपल्या मुलीसाठी स्थळ शोधत आहेत, पण कुठं पत्रिका तर कुठं हुंडा या अडचणींमुळं लग्न जमत नाही. म्हणून 4 पोरं असलेल्या एका 40शी उलटलेल्या तिजवराला जावई करायला तयार झाले आहेत ते, असं मला कळलं. वामनरावांची बाळी मी पाहिलेली होती. आता ती विशीची रसरशीत तरुणी दिसत होती. तिचं रूप बेताचं असलं तरी तिचा निरोगीपणा छान होता. गरिबाची लेक असली
तरी काही मुलींना नटवेपणाचं भलतंच वेड असतं आणि आपण हमखास श्रीमंत पतीची राणी होणार अशा मनोराज्यात त्या रंगलेल्या असतात आणि पालकांनी आणलेल्या सामान्य स्थळाला नाकं मुरडतात. बाळीच्या मनात असलं वेड नसावं असं तिच्या बोलण्यावरून वाटलं. भगिनी समाजात ती मला भेटली तेव्हा मी तिला सहज तिच्या लग्नाबद्दल विचारलं. वास्तविक हा प्रश्न मोठ्या मुलींना विचारू नये, तो त्यांना मनस्वी झोंबतो. वधू परीक्षेत आपणास आलेल्या अपयशाबद्दल नाक खाजवण्यासाठीच लोक हा प्रश्न विचारतात असा त्यांचा समज होतो व त्या खिचतात, प्रसंगी चिडतातही. हे माहीत असून सुद्धा मी बाळीला तिच्याबद्दल विचारलं आणि तिच्याकडूनच 4 पोरवाल्या तिजवराची हकीकत मला कळली. ती व्याकुळ स्वरानं म्हणाली, ताई, माझं लगीन झालं. एवढंच नव्हे तर मला 4 पोरं सुद्धा झाली आहेत. मुलाच्या मुंजीची लग्नाची अक्षत द्यायला येईन मी तुमच्याकडं. बाळीचे डोळे डबडबलेले होते बोलतानाही. आपल्या आयुष्याचा होत असलेला असा खेळखंडोबा पाहून कोणत्या मुलीचं हृदय पिळवटल्या वाचून राहील. अशा स्थितीत बाळीला सहानुभूती दाखवल्यास तिचं अंतरंग प्रकट होईल या अपेक्षेनं मी म्हटलं, बाळूताई, गरिबांच्या मुलींचं हे नष्टचर्य जगजाहीर आहे, पण तुझ्याही वाट्याला ते यावं याचं वाईट वाटतं. पण तुला मी सांगते, तू अशा लग्नाला तयार का होतीस? इतके दिवस थांबलीस तशी आणखी वरीस 6 महिने थांबलीस तर काय बिघडणार आहे? पण थांबून मनासारखं स्थळ मिळेल याचा तरी काय भरोसा आहे? आज 4 वर्ष हाच अनुभव घेत आलोय आम्ही. पहिल्यांदा गरीब असली तरी प्रथम वरांची स्थळं येत होती, पण कोण शाळा मास्तर म्हणून तर कोण सुतारकाम करतो म्हणून तात्यांनी नि आईनी नकार दिला आणि तीच आता हे तिजवर जावई करायला तयार झाली आहेत. काय सांगायची ताई तुम्हाला आपली कर्मकथा. आता मन अगदी घट्ट केलंय मी. तात्या ज्याच्या पुढं उभी करतील त्याच्या गळ्यात मुकाट्यानं माळ घालायचं ठरवलं मी. माझ्या जन्माचं काही का होईना, पण तात्यांच्या गळ्याचा काच तरी कमी होईल. बाळी आपल्या लग्नाबद्दल स्वतंत्रपणे विचार करीत आहे. एवढंच नव्हे तर आपले विचार निर्भीडपणे बोलून दाखवित आहे याचं मला नवल वाटलं. आमच्या मुली मोठ्या झाल्या तरी आपल्या लग्नाच्या गोष्टी बोलायला लाजतात, भितात असा चोहोकडे प्रकार दिसतो. पण परिस्थिती माणसाला निर्भय करते हेच खरं. बाळी आता निर्भय झाली होती. वैतागानं का होईना, पण वाटेल त्या संकटाला तोंड देण्याची मनाची तयारी तिनं केली होती. मला ही तिची मनस्थिती माझ्या उद्देशाच्या दृष्टीनं अनुकूल वाटली आणि मी तिला म्हटलं, बाळूताई, तुझ्या मनाला होत असलेल्या वेदना मला कळतात आणि त्यामुळं माझं मन कळवळतं. लग्नाची गाठ ही योगायोगानं बसायची असते. मनात असेल असाच जोडीदार हजारातून एखाद्यालाच लाभतो. बाकीच्यांना त्यातल्या त्यात बरा एवढीच दृष्टी ठेवून निवड करणं भाग पडतं. आम्हा गरिबांना तर त्या बाबतीत चोखंदळपणा करून भागत नाही. म्हणून उघड उघड प्रतिकूल दिसणाऱ्यांच्या हातात हात द्यावा असे मात्र नाही. पुढं काय व्हायचं असेल ते होईल, पण आज तरी बाप शोभणाऱ्या पुरुषाला तू पती म्हणून पसंत करू नको. तो श्रीमंत आहे म्हणे, मग श्रीमंतीच्या जोरावर तो बायकोची हौस कशीही पुरवून घेईल. त्याच्या हौसेला तूच काय म्हणून बळी जावस? या वटलेल्या खोडापेक्षा धट्टाकट्टा नवरा निर्धन असला तरी तुला सुखदायक होईल. तू माझ्याशी मोकळ्या मनानं बोललीस तशी आई तात्यांशीही बोल, ऐकतील ते तुझं. ताई, हा उपदेश मी पुष्कळांच्या तोंडून ऐकला आहे आणि माझं मला कळत का नाही हे? ताई, रागवू नका, पण या उपदेशाचा वीट आलाय मला आता. उपदेशकच फार झालेत, पण उपदेशाबरोबर मदत करायला मात्र कोणीच पुढे येत नाही. आलेलं स्थळ वाईट आहे, ते झिडकार असं सांगणारी माणसं दुसरं स्थळ मात्र दाखवित नाही. तुम्ही निर्धन माणसाशी लग्न करायला सांगताय, तयार आहे मी त्याला. तरुण नवरा निर्धनच काय, पण व्यंग असलेलाही चालेल मला. त्याला पैसा मिळवता येत नसला तरी मी राबून त्याचं माझं पोट भरीन. आणखी काय सांगू तुम्हाला? बाळीच्या या बोलण्यानं माझी आशा चांगलीच बळावली. मी तिला कंठेबुवांचं नाव सुचवलं. त्यांची सर्व परिस्थिती तिला समजावून दिली. त्यांचं चित्र जितकं उठावदार रंगवता येईल तितकं मी बाळीपुढे रंगवलं. त्यात अतिशयोक्ती मात्र मुळीच केली नाही. उलट आंधळ्या नवऱ्याची बायको होण्यात अडचणी कोणत्या आहेत हे मी तिला समजावून दिलं आणि इतर सोयीपुढं या अडचणीची क्षिती बाळगण्यात अर्थ नाही हेही तिला पटवलं. बाळीनं माझ्या सूचनेला रुकार दिला व तात्या आईंनी होय म्हटलं
तर माझी तयारी आहे असं सांगितलं. पहिल्या पावलीत झालेल्या या कार्यसिद्धीमुळं मला मोठा हर्ष झाला. मी लगेच वामनराव मास्तरांना जाऊन भेटले. त्यांना माझी सूचना एकदम पसंत पडली असं नाही. त्यांनी आणि त्यांच्या बायकोनं आंधळ्याच्या गळ्यात पोरगी कशी बांधायची म्हणून थोडीफार कुरकुर केलीच. मुलगी काय म्हणेल अशी शंकाही त्यांनी काढली. पण माझी मुळीच ना नाही असं बाळीनं सांगून टाकलं. ती नवरा बायकोही या विषयात जिकिरीलाच आली होती. तात्यांनी रुकार दिला. माझा आनंद गगनात मावेना. घरी जाऊन बुवांना ही आनंद वार्ता सांगायची, त्यांची संमती मिळवायची आणि लगेच मुहूर्त काढून शुभमंगल सावधान करायचं असे बेत रचित मी घरी आले. बुवांची शिकवणी चालू होती. ती आटोपते कधी आणि ते मोकळे होतात कधी असं मला झालं होतं. पण अर्ध्या घटकेतच माझी सारी मनोराज्य गडगडून पडली. वामनराव लगबईनं माझ्याकडे येऊन म्हणाले, गुजाताई, आपला बेत सिद्धीला जाणं कठीण आहे. ते का? मी अधीरतेनं विचारलं. कंठ्यांचं आणि आमचं गोत्र एक पडतं, शिवाय कंठे पाराशर आहेत ना. मग त्यांची आमची सोयरीक होणार नाही. मी वामनराव तात्यांची परोपरीनं समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण मला त्यात यश आलं नाही. गोत्र शाखेचा प्रश्नच येऊ शकत नाही. अशा नोंदणी पद्धतीनं विवाह करू ही माझी सूचना त्यांना कुठली पटायला. त्यांनी एकदा नकार दिला तो वज्रलेप. त्यांनी अनन्य गतिक होऊन प्रथम हेरून ठेवलेलं ते श्रीमंत तिजवराचं स्थळ कायम केलं. पण बाळीनं त्यांच्या गळ्यात माळ घालण्याऐवजी नदीचा आश्रय घेऊन आपला आणि आईबापांचा प्रश्न सोडवला.